हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रीती लाईफ कशी सर्व मस्त मजेत असतील. तर मी आत्ताच आलेले आहे कामावरून. 8:15 वाजलेले आहेत. पण आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर मी स्वयंपाक कशासाठी माझ्या मी काही केलं पण नसतं काळात. थोडासा शिरा पण आहे शिल्लक आणि एक चपातीचं पीठ पण आहे, ते पण केलं असतं. मग फक्त आता मला गरम भात खायचा आहे म्हणून मी स्वयंपाक करत आहे. तर कधी कधी आपण एवढं ह्याच्यामध्ये जातो ना की बाबा काय येणार लाईफमध्ये, असं कधी होऊन जातं. थोडंसं जास्त लागते भात. याचा काही नाश्ता पण शिवाय डाळ कोणाला आवडतं कमेंट्समध्ये सांगतात की मला तर आवडतं. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि ती गोष्ट झाली ना, खूप आनंद होतो आणि ते एका क्षणात परत चेंज होऊन जाते. परत त्याचं कुठेतरी आपल्याला हे होतं की बाबा ते फक्त एका क्षणापुरता आनंद होता आणि तोच आनंद आपल्याला आहे ना फक्त फील करायचा असतो आणि जगायचं असतं आणि पुढं आपली लाईफ चालू करायची असते किंवा जायचं असतं. खूप दिवस त्या क्षणाची वाट बघत होते आणि फायनली तो क्षण आला आणि परत गेला माझ्या आयुष्यात. म्हणजे परत गेला तो क्षण, पण ते फील मी लाईफ टाईम करेन. आणि आता मी माझी ड्युटी चेंज केलेली आहे. म्हणजे 4 वाजता जाते, 4ला जाते म्हणून मी 8 वाजता येत असते. 2 तास माझी सुट्टी असते दुपारची. 2 मिनटं टाईम होऊन जाते तोपर्यंत, नाही तर गप्पांच्या नादात टाईम निघून जाईल. परत सकाळचं सगळं रुटीन चेंज होईल. हार जीवनात कधीच नाही मानायची, पण आपल्याला माहीत नाही आहे की आपण करतो त्या गोष्टी काय चुकीच्या असतात बरोबर असतात, पण हार कधीच नाही मानायची. आणि आपण काय करतोय ना, कायम ह्याचा विचार, आपण लोकांचा विचार जास्त करतो कायम, किंवा मी असं हे केलं तर काय लोक मला म्हणतील. मला तर नेमकं आयुष्य त्याच्यात चालू होतं. आता नाही लोकांचा विचार करायचा. बरेच जण आपल्याला हे देतात की बाबा हे करा तुम्ही, ते करा, पण नाही. आता मम्मीचा यांचा गॅस गेला आहे. आता माझी सध्या अशी परिस्थिती की मी पण पैसे नाही पाठवू शकत आहे आणि बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला लागतो आहे. पाऊस चालू आहे. कसं काय, काल तर काहीच नाही त्यांनी केलं. म्हणजे प्रत्येक सिच्युएशनमधून आम्ही गेलेलो आहे. प्रत्येक परिस्थिती आम्हाला माहिती आहे आणि अजून पण त्या गोष्टी फेस करतो आहे. म्हणून फक्त लाईफमध्ये काहीतरी करायचं बाबा, बस एवढंच टार्गेट आहे. चेहऱ्यावरचा स्माईल कधीच घालवायचा नाही. मी कायम हसत असते त्या दिवशी. म्हणजे मी कायम हसतच असते. तुम्ही अगोदर पण म्हणायचं की तू काय येड्यावानी नसते हसते, काय कारण नसते नसते, पण माझा चेहरा म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वभावच हसरा असेल आणि हसत असेल तर मी कायम हसते. पेशंट पेशंटला पण अरे का तुम्ही हसताय, काय झालं नाही, मला काय हसत, मला झालं मी हसले. अरे यार, त्यांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला, पण 2 मिनिटं बरेच होते मोहरी, पण मी एवढी झाली. मला किती लागते ना, म्हणून चला थोडीच घेणार मी. तेल संपलं. एकटी पण एवढ्या साऱ्या गोष्टी लागतात ना बाबा, हे संपलं ते संपलं, सांग आता तेल संपलं, तेल संपलं, आता परत आणावं लागेल.
सारखं हे सण ते सण ते सण सारखं चालूच आहे. मोहरी रानातली, लसूण, स्वयंपाक करता करता मी बोलते. म्हणजे कधीतरी इमोशनल व्हायला टाईमच लागत नाही. सिच्युएशन ते सगळं आठवलं ना माणूस आपोआप इमोशनल होतो आपोआप. आता आपण करतोय काय चुकीचं तर नाही ना, चुकीचं तर नाही ना करत. आपलं फोन चुकीचं म्हणणं तर नाही ना. आपण किती बरोबर राहिलो, किती चुकीचं राहिलो तरी पण शेवटी आपण विचार नाही चेंज करू शकत. किती बोलण्याच्या मग टमाटोच नाही टाकला. वरून बघते तर शिजून नाही तर नाही शिजून पण चांगलं लागलं. कोथमीर 8 दिवस झाला आणली, 8 होते 4-5 दिवस तर झाले. संडेला आणलेली. आठवड्यात असं होतं तर उद्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार. झालेले स्वयंपाक झालेले म्हणजे इकडे डाळ टाकली, इकडे भात टाकले आणि राहायला बघा नंतर आपापल्या मनात मी स्वतः फ्रेश होते पहिल्यांदा. इकडं पण तसंच राहायला पडलं. इकडं आहे थोडंसं बरं, थोडंसं बरं आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.